हॉटेलमध्ये होते 9 तरुण आणि 10 तरुणी। त्यावेळीच पोलिसांनी छापा टाकला, पण खोलीतील दृश्य पाहून पोलिसही हादरले। दरम्यान पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। छपरा जिल्ह्यातील भगवान बाजारपेठमधील ही घटना आहे। शहरात अनेक हॉटेल्सवर पोलिसांनी छापे टाकले। भगवान बाजार परिसरात अनेक हॉटेल्समध्ये 2 हॉटेलच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। हॉटेल पॅशनमध्ये पोलिसांना 9 तरुण आणि 10 तरुणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सापडल्या। यांची हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद नव्हती। त्यापैकी कोणाचंच लग्न झालं नव्हतं, तरी ते हॉटेल रूममध्ये राहत होते। या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केली। सुरुवातीच्या चौकशीत पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं। मग अतिरिक्त एसपी राजकिशोर सिंग यांनी त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली। तेव्हा ते सर्व प्रेमी युगल असल्याचं समजलं, जे हॉटेलमध्ये वेळ घालवण्यासाठी आले होते। पोलिसांनी या सर्वांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा फक्त एका कपलनं लग्न करायला होकार दिला। या कपलनं सांगितलं की ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात। काही कामानिमित्त ते आले होते आणि हॉटेलमध्ये थांबले। त्यानंतर पोलीस आले। हॉटेलमध्ये येण्याचा त्यांचा कोणताही चुकीचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं। इतर 8 जोडप्यांनी मात्र लग्न करण्यास नकार दिला। हॉटेलमध्ये टाइमपास करण्यासाठी आल्याचं या सर्वांनी सांगितलं।